हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। मोक्षशास्त्रमधून 5 भावाचं प्रकरण वाचत होतो आपण, काय विशेष त्यांनी घेतलेलं. तर त्यात काल काय वाचलं होतं की पंचास्तिकाच्या एका गाथेमध्ये त्यांनी असं उद्धृत केलं की जे औक्षमिक, क्षायक्षमिक आणि क्षायिक भाव आहेत ते मोक्षाचं कारण आहेत, ते मोक्ष करणारे आहेत. औदैक भाव बंद करणारे आहेत आणि पारिणामिक भाव निष्क्रिय आहे. मग त्याच्यामध्ये पारिणामिक भावसुद्धा मोक्षाला देणारा आहे. मग का ते घेतला नाही? तर सांगितलं की इथं साधनाची चर्चा आहे, विषयाची चर्चा नाही. म्हणून क्षायिक भाव मोक्षाला कारण आहे, क्षायक्षमिक भाव कारण आहे आणि औक्षमिक भाव कारण आहे. मग पारिणामिक भाव हा साधन नाही आहे तर विषय आहे, म्हणून सांगितलं की त्याची इथं चर्चा नाही आहे. मग औदैक भाव आहे तो बंधाला कारण आहे, एवढं सांगितलं होतं. इस श्लोक में यह प्रतिपादन नहीं किया गया कि किस भाव के आश्रय से धर्म प्रगट होता है. म्हणजे पारिणामिक भावाच्या आश्रयाने धर्म प्रगट होणार आहे त्याची चर्चा इथं नाही आहे, तर कुठल्या साधनाने मोक्ष होणार आहे याची चर्चा आहे. 184 पाने. विषयाची चर्चा नाही, साधनाची चर्चा आहे, हे सांगितलं होतं. प्रश्न, ऊपर के श्लोक में कहा गया है कि औदैक भाव बंध का कारण है. यदि यह स्वीकार किया जाए तो गति, जाति आदि नामकर्म संबंधी औदैक भाव भी बंध के कारण क्यों नहीं होंगे. काय कळलं? औदैक भावाचे भेद किती? औदैक भावाचे भेद किती? 21 भेद आहेत. तर ते 21 भेद गती वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये, 4 गती, 6 लेशा वगैरे. मग त्याच्या संबंधी असणारे जे काय औदैक भाव आहेत, गती, जाती आदी नामकर्माच्या उदयाचं निमित्त असताना जे काय औदैक भाव होतात ते बंधाला कारण आहेत की नाहीत. मनुष्यगती नामकर्म त्याचा उदय तो बंधाला कारण आहे की नाही. काय मनुष्यगतीचा उदय कुठपर्यंत मनुष्यगती आहे? 13वं गुणस्थान 14व्या गुणस्थानापर्यंत मनुष्यगती आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत गती नामकर्म आहे. आता 13वा आहे का 14वा बघून घ्या. तर त्यांनी विचारतायत की जर गती आदी नामकर्म सुद्धा त्यांचा पण उदय आहे तर तो उदय बंधाला कारण आहे की नाही. उत्तर आहे ना, ते सांगतायत. श्लोक में कहे गए औदैक भाव में सर्व औदैक भाव बंध के कारण है ऐसा नहीं समझना चाहिए, किंतु यह समझना चाहिए कि मात्र मिथ्यात्व, असंयम, कषाय और योग ये 4 भाव बंध के कारण है. तुम्ही काय सांगता सूत्र 8व्या अध्यायामध्ये तत्वार सूत्राच्या बंधाचं कारण मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय, योगा, बंध हेतवह. त्याच्यामध्ये कुठं घेतलं नामकर्म हे बंधाला कारण आहे, औदैक भाव हे बंधाला कारण आहे. म्हणून सांगतायत, विचारला प्रश्न तो योग्य विचारलाय की जे काय कर्मांचे, नामकर्माचे जे उदय आहेत त्याच्याने बंध होतो की नाही. आता जे 13व्या गुणस्थांवरती जीव आहेत त्यांना मनुष्यगती नामकर्माचा उदय असला तरी सुद्धा त्याच्या निमित्तात बंध नाही आहे, त्याचा बंध नाही आहे. फक्त एक 7 वेदनीयाचा बंध आहे, बरोबर. कुठं? 13व्या गुणस्थानामध्ये. उदय सगळ्याचं चालू आहे, सत्व सगळ्याचं आहे, पण बंध फक्त 7 वेदनीयाचा चालू आहे. मग विचारतात ते की हे नामकर्माचा उदय सगळेच घ्या, नामकर्म, गोत्रकर्म जे काय आहेत ते कर्मांचे उदय बंधाला कारण आहेत की नाहीत. मग जे सूत्र सांगितलं बंधाचं ह्याच्यामध्ये 8व्या अध्यायामध्ये की
मिथ्यात्व हे बंधाचं कारण आहे, असंयम बंधाचं कारण आहे, कषाय योग प्रमाद हे बंधाचे कारण आहेत, न की हे उदय. मग त्यामध्ये आता लावताना कसं लावायचं, म्हणून जिथपर्यंत हे उदय आहेत मिथ्यात्व सहित उदय ते बंधाचं कारण आहे पहिल्या गुणस्थानामध्ये. अविरती कुठंपर्यंत, चौथ्या गुणस्थानापर्यंत. मिथ्यात्व अविरती कषाय कुठंपर्यंत, कषाय 10व्या गुणस्थानापर्यंत. म्हणून कषाय सहित असणारे सगळे उदय बंधाला कारण असणार. आणि योग कुठंपर्यंत, 13व्या गुणस्थानापर्यंत. मग त्यामुळं ते बंधाचे कारण आहे, त्याच्याबरोबर असणारे जे काय उदय असतील ते सुद्धा त्यामुळं तिथं बंधयोग्य म्हणले गेले. पण आहे मूळ कारण बंधाचे हे 4. म्हणून प्रश्न विचारलेला योग्य आहे की गती जाती आदी नामकर्म संबंधी औदयिक भाव सुद्धा बंधाला कारण आहेत की नाहीत, तर ते बंधाचं कारण नाही. मिथ्यात्व अविरती कषाय आणि योग हे 4 बंधाचे कारण आहेत. पुन्हा प्रश्न विचारलाय मग औदयिका भावाः बंध कारणम, इसका क्या अर्थ है. जे प्रवचनसारच्या 44-45 गाथेमध्ये सांगितलं त्यांनी, औदयिक भाव बंधाला कारण आहेत असं जे म्हणलं ते का म्हणलं मग, जेव्हा की तुम्ही सूत्रामध्ये फक्त 4च कारणं सांगितली आहेत, मिथ्यात्व अविरती प्रमाद कषाय, काय मिथ्यात्व अविरती कषाय आणि योग, मग हे 4च सांगितलेत. मग इथं हे वाक्य का घेतलं आचार्यांनी, औदयिक भाव बंधाला कारण असतात. मग 2 आचार्यांमध्ये विरोध असतो का, मग म्हणून सांगतात दादा औदयिक भाव बंधाला कारण है, याचा काय अर्थ है. उत्तर, इसका यही अर्थ है कि यदि जीव मोह के उदय में युक्त होता है तो बंध होता है. द्रव्य मोह का उदय होने पर भी, जरा व्यवस्थित ऐका बरं का, जेव्हा हे तुम्हाला सूत्र काय सांगितलं बंधाचं, बंधाच्या कारणाचं सूत्र मिथ्यात्व अविरती कषाय आणि योग हे बंधाचं कारण आहे असं म्हणत असताना द्रव्य मिथ्यात्व नाही, द्रव्य कषाय नाहीत, द्रव्य योग किंवा द्रव्य अविरती हे बंधाचं कारण नाही, तर कुठलं बंधाचं कारण आहे हे खुलासा करतायत. द्रव्य मोह का उदय होने पर भी यदि जीव शुद्धात्म भावना के बल से भाव मोह रूप परिणमित न हो तो बंध नहीं होता. काय समजलं, जर द्रव्यमोहाच्या उदयाच्या निमित्तातच त्याला बंध आहे असं म्हणलं तर द्रव्यमोहाचा उदय कुठपर्यंत, 10व्या गुणस्थानापर्यंत. 10व्या गुणस्थानापर्यंत मोहनीय आहे. मग जोपर्यंत द्रव्यमोहाचा उदय तोपर्यंत त्याला पुरुषार्थच करता येणार नाही, तोपर्यंत तो सम्यक दर्शनाला प्राप्त होणार नाही, तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही त्याला. असं द्रव्यमोहाचा उदय असेपर्यंत तो जीव त्याची विशुद्धीच होणार नाही, सतत बंधच होईल, निर्जरा होणारच नाही. म्हणून म्हणताय द्रव्यमोह का उदय होने पर भी यदि जीव शुद्धात्म भावना के बल से भाव मोह रूप परिणमित न हो तो बंध नाही होता. मग तुमचं आता हे सूत्र पण खोटं झालं का नाही हो. मिथ्यात्व प्रमाद, मिथ्यात्व अविरती कषाय योग हे बंधाचं कारण आहे. जर तिथं द्रव्यमोह लावला तर ते सूत्र अर्ध लागणार, पूर्ण लागणार नाही. म्हणून ते सूत्र लावताना भाव रूपानेच लावायचं. जिथं भाव मिथ्यात्व आहे, भाव कषाय, भाव योग, भाव अविरती आहे तिथंच बंध आहे, अन्यथा नाही. म्हणून द्रव्यमोहाचा उदय असताना सुद्धा मुनिराज त्या रूपाने परिणमित कुठं होत आहेत, किंवा जाऊ देत प्रथम गुणस्थानवरती जीव आहे, द्रव्य मिथ्यात्वाचा उदय आहे की नाही, भाव मिथ्यात्व रूपाने परिणती आहे की नाही. मग कसं जातो बरं चौथ्या गुणस्थानात, द्रव्य मिथ्यात्व पण आहे, भाव मिथ्यात्व पण आहे, मग चौथ्या गुणस्थानात कसं जाणार तो जीव. मग मोह घेऊन जात नाही, मिथ्यात्व घेऊन वरच्या गुणस्थानात जात नाही, मग कसं, भाव विशुद्धी. कसं विशुद्धी, कसं मिथ्यात्वाचा उदय असताना कशी विशुद्धी. नाही, चौथ्यामध्ये समोरासमोर ते दोन्ही असतात, असं कधीच होत नाही की मिथ्यात्वाचा उदय आणि तुम्ही सम्यक्त्वात आहे, हे कधीच होत नाही. नाही मी काय विचारलं मग, म्हणून तर
की चतुर्थ पहिल्या गुणस्थानामध्ये द्रव्य मिथ्यात्वाचा उदय आहे की नाही एवढं सांगा. आहे. आहे भाव ना. मिथ्यात्व रूपाने परिणती आहे की नाही. आहे ना. मग चतुर्थ गुणस्थानात जातो कसं जीव. तसे तसे त्या- म्हणून त्या तर रूपाने पंचनक्षत्र म्हणून तर करण परिणाम मांडतो तो. विदाऊट करण परिणाम मांडता नाही होत ना. मग करण परिणाम मांडतो तिथं करण परिणामामध्ये द्रव्य मिथ्यात्व भाव मिथ्यात्व आहे की नाही आहे. मग बदलत जातं ना शेवटच्या की नाही? क्षणाला ज्या क्षणी हां. आहे ना. मग मग म्हणजे तेच तोपर्यंत तोच सम्यक नाही ना. म्हणूनच हे वाक्य असं लावायचं की जो मिथ्यादृष्टी जीव आहे तोच तर सम्यक्त्वाला प्राप्त होतोय. वर्ण कोण येऊन पडलेला नाही आहे चतुर्थ गुणस्थानामध्ये. खालूनच चढलेला जीव आहे चतुर्थ पंचम आणि सप्तम गुणस्थानात. मग जोपर्यंत द्रव्य मिथ्यात्वाचा उदय तर निरंतर आहे पहिल्या गुणस्थानात. पण जेव्हा तो भाव मिथ्यात्व रूपाने परिणमन नाही करत त्यावेळेस ते मिथ्यात्व त्याला बंधाला कारण नाही. ते त्या जीवाला पहिल्या गुणस्थानामध्ये रोखून ठेवू शकत नाही. पुरुषार्थ तुम्ही असा केला की त्याच्यातून त्या द्रव्य मिथ्यात्वाचं उदय असताना सुद्धा तसं परिणमन नसताना तो जीव सम्यक दर्शनाला प्राप्त होतो. म्हणून हे वाक्य म्हणजे ती टीका उपादानाला म्हणून तर महत्व दिलेलं आहे. निमित्ताला नाही दिलेलं महत्व. उपादानाकडे सगळं ठेवलंय. कोण आचार्यांनी. आणि तुम्ही काय करताय. नाही हो. आचार्यांनी स्वतः अनुभव केले आपल्यासाठी ठेवले अनुभव हा करायला. आणि आपण करतोय काय सगळं खापर त्या कर्मावर. त्या कर्माने काय केलं. कर्मांचं उदय तर कसं मी पुरुषार्थ करणार. काळ असा शरीर असं किंवा काय आमचं सहनन असं किंवा कोण आम्हाला असे गुरु नाहीत किंवा असं उपदेश नाही आम्हाला काय पुरुषार्थ करता येत नाही. कशावर चाललाय बघा की. फक्त एवढंच कारण आहे तुमचा भाव बदला त्या क्षणाला अनुभव करू शकता सम्यक दर्शन प्राप्त करू शकता. तेवढा कॉन्फिडन्स तुम्ही आणायला पाहिजे. आपण त्या द्रव्यकर्मांच्या उदयाच्या अधीन होतो आणि तसं परिणमन करतो. त्यामुळं सम्यक दर्शन काय विशुद्धीसुद्धा किंचित वाढायला सुद्धा चान्स नाही तुम्हाला. म्हणून कर्मांच्या अधीन होऊ नका. परत वाचू चांगलं वाक्य आणि ती टीका पण चांगली आहे बरं का. जर वाचली आहे बहुतेक आपण एकदा अशी ही द्रव्य ध्यान शिबिरमध्ये पण ध्यान शिबिरमध्ये म्हणजे तुम्ही यांनी सांगितलं होतं ना की घोड्याला पाणी प्यायचंय तर तो आवाज झाले रहाटाचा तर त्याच्यामध्ये तो बिचकून मागे येत होता. तर तसं होणार नाही तर त्याच्यामध्ये पाणी प्यावं लागेल नाहीतर मग कुठू शकणार. बरोबर. कळलं का. घोडा काय करत होता. घोड्याकडे जाऊ नका. म्हणजे तो घोडा गेला होता पाणी प्यायला. हो त्या रहाट असतं ना त्या विहिरीवर तिथं. आणि मग ते रहाटाचा आवाज येतो ना कसला असेल तो मशीनचा. आणि मग ते आवाज व्हायला लागलं की पाणी प्यायचं नाही. मग ते मागं सरकायचं. मग परत ते थांबवलं मशीन की पाणीच यायचं नाही. पाणी पिणार कसं. मग ते सांगितलं घोड्यावाला मनुष्य म्हटलं तुमचं आवाज थोडा वेळ बंद करा माझा घोडा पाणी पिऊ दे. मग त्या शेतकऱ्यांनी काय सांगितलं पाणी प्यायचं तर आवाज होणारच. आवाज बंद केला तर पाणीच मिळणार नाही. मग तुम्हाला प्यायचं आहे का नाही प्यायचं आहे बघा. मग तसंच एक हे पण सांगितलं ना त्या राजाला रोग झालेला असतो काहीतरी आणि तो खूप त्रस्त असतो. सगळे उपाय केले पण काय वैद्य हकीम सगळे झाले पण काय त्याचं औषधच नाही गेला. आणि ती बायको असती तिला कुठून कळालं जडीबुटी कुठली काय असती ती आणि ती त्याला जर उघडून लावलं दिलं तर ते बरं होतं म्हणून. मग आता राजा झोपलेला असणार बेडवर आणि ती काय करणार ते उघडत बसणार. ते उघडायला लागलं की तिच्या बांगड्या वाजणार. मग ते किती उघडलं तर वाजणारच की. वाजतात ना बांगड्या आहेत का हातात. बांगड्या काय सगळं सुटलं आता सगळ्याचं. आवाज नाही बांगड्या नाही. मग ते जेवढं उघडणार तेवढं आवाज होणार त्याचा. मग ते म्हटलं की मला तुझं औषध नको पण ते आवाज नको मला. मग ती राणी काय म्हणाली जर तुम्हाला रोगातनं बरं व्हायचं असेल तर बांगड्या काढायची नाहीत. पण म्हणजे समजून घ्या आशय की जर तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे तर कर्मांचा उदय थांबू दे मग मी अनुभव करणार. कधीच शक्य नाही. जे उदय आहे त्याच्यामध्ये पुरुषार्थ करा तर आपल्याला सहज शक्य आहे. परत वाचते. द्रव्य मोह का उदय होने पर भी यदि जीव शुद्धात्म भावना के बल से म्हणजेच शुद्धात्मानुभूती स्वसंवेदन प्रत्यक्ष ज्ञान
सम्यक दर्शन याच्या बलाने भावमोह रूपाने परिणमित न हो तो बंध नाही होता. सगळीकडेच हे वाक्य लावून घ्या, फक्त मोहाच्या अपेक्षेनेच नाही तर प्रत्येक द्रव्य कर्मांचा उदय असताना तुम्ही त्या रूपाने परिणमन कराल तरच बंधाला प्राप्त होणार. अन्यथा कोणी संसारामध्ये असं नाही आहे तुम्हाला बंध करवेल, आणि कोणी तुम्हाला संसारात असं कोणी नाही आहे की त्या बंधापासून मुक्त करेल. कोण करणार हो? मीच स्वतःला बांधून ठेवलेत, मीच स्वतःला मुक्त करणार आहे. मग बघा काय करतायत. यदि जीव को कर्मोदय के कारण बंद होता हो तो संसारी के सर्वदा कर्मोदय विद्यमान है. सांगितले तिथं यदि मला प्रवचन साथ द्यावं. चांगलं घेतलं ते संस्कृतमधलं वाक्य वाचू आपण, म्हणजे त्याच्यातून भाव कळतो चांगला. यदि जीव को कर्मोदय के कारण बंद होता हो तो संसारी के सर्वदा कर्मोदय विद्यमान है. 13व्या गुणस्थानापर्यंत कर्मांचा उदय आहे. मग कधी जीव मुक्त होणार, कधी अबंधाला प्राप्त होणार. यदि जीव को कर्मोदय के कारण बंद होता हो तो संसारी के सर्वदा कर्मोदय विद्यमान है. इसलिए हाँ उसे सर्वदा बंद होगा, कभी मोक्ष होगा ही नहीं. मोक्ष मार्ग प्रकाशक मध्ये असं पण आलंय ना की जीव त्या वस्तू इष्ट अनिष्ट नाहीये, पण आपले जे भाव त्याच्यामध्ये आपण करतो इष्ट अनिष्टचे, त्याच्यामुळे बंद होत आहे. बरोबर आहे. म्हणून बाहेर ह्याच्यात पण समयसारमध्ये पण सांगितलं ना, वत्थून पडुच्छ जम पुढं अज्जवसाणम तू होदी जीवाणम नयवत्थू दोदू बंधो अज्जवसाणेन बंधोत्थी. 265 नंबरची गाथा सांगितली की वस्तूचा आश्रय घेऊन जे काय अध्यवसान भाव होतात ते बंधाचं कारण आहे, वस्तू बंधाचं कारण नाही आहे. मग तसंच कर्मसुद्धा तिथे ती पण गाथा घेतली आहे. कर्मांचा उदय असेल तर कर्मसुद्धा तुम्हाला बंद करणारे नाही आहेत. त्या कर्माच्या उदयात तुम्ही जे परिणाम करता ते बंधाला कारण आहे. मोहामुळेच होणार ना, हे मोहच त्याला कारणीभूत आहे. परत चाललाय कुठं? इकडं जाऊ नका, स्वतःकडेच या. तो मोह नव्हे, माझे परिणाम, माझे भाव बंधाला कारण आहे हे सांगायचं आहे. 1 मिनिट मी हे वाचते. मी ते इष्ट अनिष्ट बुद्धी तर मोहामुळे होती ना, त्यामुळे मी म्हटलं की मोह हे कारण आहे. मोह काय आहे ते सांग ना. मोह काय आहे? परामुळं माझं सुख आहे किंवा परामुळं माझं अस्तित्व आहे असं. मोह म्हणजे काय ते सांग मला. कर्म का? नाही, मोह म्हणजे मिथ्या दृष्टी, मिथ्या मान्यता आपली. भाव, माझे परिणाम, हेच सांगायचं आहे सगळीकडून तुम्हाला. परिणामच तुम्हाला बंधाला कारण आहेत. मध्ये त्याला तुम्ही मोह म्हणा, आसक्ती म्हणा, एकत्व म्हणा, ममत्व म्हणा, काय पण म्हणा. तिथं जिथं मोह आहे, परिणाम पण 2 आहेत ना, एक वितराग आहेत आणि एक संसाराला कारणीभूत आहे. म्हणूनच म्हणलं ना, परिणाम भावना भवनाशिनी, भावना भववर्धिनी. मग ती भावना म्हणताना तुम्हाला कुठली भावना करायची ती करा, फक्त त्याच्यानी काय होणार तेवढं आचार्य सांगतात. इथलं वाचते 1 मिनिट मी. प्रवचनसारची 45वी गाथेचं जयसेनाचार्यांची टीका आहे. औदैकाः भावाः बंध कारणम अत्र आह शिष्यः. औदैक भाव बंधाला कारण आहेत असं शिष्य विचारतो. इति आगमवचनम तरीही वृथा भवती. जर औदैक भावाने बंध होत नाही असं म्हणता तर आगमाचं वचन खोटं ठरेल. परिहारमाह, परिहार करतात. औदैकाः भावाः बंध कारणं भवन्ति परम किंतु मोह उदय सहिताः. मोहाच्या उदयाचं निमित्त असताना किंवा भाव मोह रूपाने परिणमन करत असतानाच औदैक भाव बंधाचं कारण आहे. द्रव्य मोहोदय अपि सती, सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे बरं का. द्रव्य मोहोदय अपि सती यदि शुद्धात्म भावना बलेन भावमोहेन न परिणमती तदा बंधः न भवती. काय कळलं?
हेच वाक्य आहे. हेच संस्कृतमधनं जरासं हे होते ना, त्याचा इम्पॅक्ट चांगला असतो. आचार्यांच्या भाषेतच वाचायचं म्हणून. द्रव्यमोहाचा उदय असताना सुद्धा जर शुद्धात्म भावना बलाने भावमोहाने परिणमन नाही करणार, कोण? ते मुनी. तो मोक्षाला जाणारा जीव कोण? कोण म्हणा की मी म्हणा की मी. हां का मी? तुम्ही नाही, मी. जर मी जर मी भावमोह रूपाने परिणमन करणार नाही, तदा बंध न भवती, त्यावेळेस बंध होणार नाही. परीक्षा कधी असती माहिती का बिजू काकी? जेव्हा नात, नातू, पंतू असं जवळ असतात ना, त्यावेळेस बघायचं कुठं गेलेला असतो मोह. मोह नाही, धर्म गेलेला असतो दुसरीकडंच. मोह आपल्या जवळ चिकटलेला असतो. इष्टवस्तू जेव्हा जवळ असती ना, त्यावेळी सगळं विसरलेलं असतं. काय आत्मान, कसलं भेद विज्ञान आणि काय. म्हणून तिथं भावमोह रूपाने परिणमन करताना चिटकून बसणारे संसारालाच तुम्ही, जोपर्यंत त्याच्या विरुद्ध पुरुषार्थ करणार नाही तोपर्यंत. यदि पुनः कर्मोदय मात्रेण बंध भवती. समजलं का? आचार्यांची भाषा एवढी मस्त असते की कळायलाच पाहिजे. यदि पुनः कर्मोदय मात्रेण बंध भवती म्हणजे कर्माच्या उदयानेच बंद होतो असं म्हटलं. जर पुन्हा कर्म उदय मात्रानेच बंद होतो, तर ही संसारिणाम सर्वदा एव कर्मोदयस्य विद्यमानत्वात् सर्वदा एव बंध एव न मोक्षः इति अभिप्रायः. काय कळलं? जर कर्मोदय मात्रानेच बंद होतो, मोक्षच होणार नाही. हां तर सदा कर्माचा उदय आणि बंद होतो म्हणतात. हां, जर कर्माच्या उदय मात्रानेच बंद होतो असं म्हटलं तर शब्द सगळे महत्त्वाचे आहेत. उदय तर सगळ्याला आहे, पण उदय मात्रानेच जर बंद होतो जीवाला, तर संसारींना सर्वदाच कर्मांचा उदय विद्यमान असल्यामुळे सर्वदाच बंद होईल. न मोक्षः, मोक्ष होणारच नाही. कोणाला मोक्ष होणार? कधी होणार? कसा होणार? कर्मांचा उदय कसं मोक्षाला जाणार आम्ही? असं तुम्ही म्हणाल तर सांगतायत की कर्मांचा फक्त उदय मात्र बंधाला कारण नाही आहे, त्या रूपाने परिणमन बंधाला कारण आहे. म्हणून तुम्ही बदल कुठं करायला जायचं आहे? ओ, कर्मांना बदलायला जाऊ नका, ते बदलणार नाहीत. तुमचे परिणाम बदला तर सगळे उदय पण बदलणार. इसलिए यह समझना चाहिए कि कर्म का उदय बंध का कारण नहीं है, किंतु जीव का भाव मोह रूप से परिणमन होना बंध का कारण है. कुठले भाव झाले सांगा तिथं? 5 भावापैकी कर्मांचा उदय असताना सुद्धा जीव जर भाव मोह रूपाने परिणमन करणार नाही, तर कुठले परिणाम झाले? कुठले भाव झाले 5 भावापैकी? हां बरोबर. औक्षमिक, क्षायक्षमिक, क्षायी कुठलेही असू शकतात, कारण तिन्हीमध्ये पण कर्मांचा उदय आहे. पण त्या रूपाने परिणमन नसेल तर कुठले भाव असणार? एकतर औक्षमिक असणार, क्षायक्षमिक असणार किंवा क्षायिक भाव रूपाने. म्हणजे थोडंसं ना. औक्षमिक कसं? औक्षमिक कसं? औक्षमिक तर ठीक आहे, ते तर डायरेक्टच आहे ना. काय कर्मांचा उदय आहे तिथं तुम्ही औक्षमिक भाव कसं म्हणताय? तसाच क्षायक्षमिक घ्यायचा, फक्त सम्यक प्रकृतीचा जरी उदय आहे म्हणून क्षायक्षमिक भाव म्हटला ना. हा बरोबर. म्हणजे जसं औक्षमिक, तेच आता घेणार होते तुम्ही. अजून असं माझे शब्द बाहेर पडू देत नाही. त्याच्या आधी सगळे नाही, उलट मला म्हणायचं माझ्या पुढे आहेत तुम्ही. चांगली गोष्ट आहे की मला फास्ट करायला लागलाय, मी स्लो झाली आहे. म्हणजे मला म्हणायचं पहिल्या गुणस्थानामध्ये उदय आहे की नाही? हो, मिथ्यात्वाचा उदय आहे, त्याच्या निमित्ताचा उदयिक भाव आहेत. मग औक्षमिक भाव कसं काय? कर्मांच्या उदय असताना औक्षमिक भाव कसं काय होऊ शकतो? तुम्ही औक्षमिक भाव कधी सांगता? कर्मांच्या उपशमाचं निमित्त असताना. मग पहिल्या गुणस्थानात उदय आहे का उपशम आहे? मग औदयिक भाव म्हणा, औक्षमिक भाव कसं म्हणता?
अहो तो उदय असताना सुद्धा स्वसंग झाला असतानाच तर औपशमिक भाव प्रगट होणार आहे ना, आणि त्या निमित्तात मग सम्यक दर्शन म्हटलं गेलं. मग औपशमिक भाव असताना मग उदय आहे का? अहो भाव मोहाने परिणत झाला नाही तुमच्या भाषेत आत्ताच्या काय. म्हणून सांगायचंय उदय तर निरंतर आहेत, म्हणून त्या उदयाकडे जाऊ नका. पुरुषार्थ आपल्या परिणामात करा तर ते उदय सुद्धा बदलणार आणि त्यांचा उपशम होणार सहज. त्याच्या निमित्तामध्ये प्रगट झालेला भाव तो औपशमिक भाव म्हटला जाणार. म्हणजे इमेज क्लिअर असली ना आपल्याला, काय त्या कर्मांकडे जाणार नाही, आपण कुठल्या परद्रव्याकडे जाणार नाही. सगळं आपल्यामध्ये आहे. हो, जे करायचं आहे ना तुम्हाला, सगळं मोक्ष मला करायचं आहे स्वतःला, कर्मांना नाही करायचं. तर म्हणून त्या कर्मापासून सुटका मिळवायची तर मला माझ्यात परिणमन करायचं आहे, त्या कर्मामध्ये नाही. म्हणून सगळा पुरुषार्थ स्वतःमध्ये करा. म्हणून जे घेतलं होतं 4 पुरुषार्थ आपण, ते सगळं हेच दाखवत आहेत. 4ही पुरुषार्थ दिवसभरामध्ये जे करणार ते आत्म्याचा साधकच अवस्था दाखवतात किंवा त्या रूपानेच अर्थक्रियाकारित्व दाखवतात. म्हणून असं परिणमन आपल्याकडनं असेल तर तोच शुद्धोपयोग म्हणा, तीच अनुभूती म्हणा, त्यालाच खरा पुरुषार्थ म्हणलं. आणि त्यावेळेस जीव भाव मोह रूपाने परिणमन करत नाही, त्यामुळं बंद होत नाही. प्रश्न, पारिणामिक भाव को कहीं किसी गुणस्थान में पर्याय रूप से वर्णन किया है. जरासं हे ज्याला अननोन असेल विषय त्याला कळेल नाही कळेल, पण मी वाचते, आपलं जेवढं तुम्हाला कळेल तेवढं घ्या. पारिणामिक भाव पर्याय रूप असतो का द्रव्य रूप असतो? 5 दोन्ही पण सांगितलं की अशुद्ध पारिणामिक भाव पर्याय रूप सांगितलं गेला. अशुद्ध पारिणामिक भाव, शुद्ध पारिणामिक भाव तर द्रव्य रूपच आहे. आणि अशुद्ध पर्याय रूप का? आता त्याची चर्चा नाही आहे इथं. श्रद्धा गुणाच्या परिणमनाच्या अपेक्षेने पारिणामिक भाव पर्याय रूप दाखवायचं आहे. म्हणजे दुसऱ्या गुणस्थानात जे दाखवतो ना आपण, पारिणामिक भाव आहे मोहनीयाच्या अपेक्षेने, तर ते दाखवायला लागले, सांगायला लागले कि पारिणामिक भाव को कहीं किसी गुणस्थान में पर्याय रूप से वर्णन किया है क्या? हाँ, दूसरा गुणस्थान दर्शन मोहनीय कर्म की उदय, उपशम, क्षयोपशम या क्षय, इन 4 अवस्थाओं में से किसी भी अवस्था की अपेक्षा नहीं रखता. म्हणजे पहिले 4 गुणस्थान म्हणतो ना, दर्शन मोहनीयाच्या अपेक्षेने मुख्यतेने आपण वर्णन करतो. मग पहिल्या गुणस्थानामध्ये दर्शन मोहनीय म्हणजे मिथ्यात्वाचा उदय आहे. दुसऱ्या गुणस्थानामध्ये धनश्री की, दुसऱ्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्वाचा उदय नाही, उपशम नाही, क्षय नाही, क्षयोपशम नाही. मग काय आहे? मग जिथं असे काय अपेक्षा नसते तिथं पारिणामिक भाव असतो. पारिणामिक भावाची व्याख्याच करतो ना, जिथं कर्मांच्या कुठल्याही अवस्थेची अपेक्षा नसते त्याला पारिणामिक भाव म्हणतात. मग म्हणून सांगतायत की दर्शन, पहिले 4 गुणस्थानं दर्शन मोहनीयाच्या मुख्यतेने कथन केले जातात. मग दुसऱ्या गुणस्थानामध्ये दर्शन मोहनीयाच्या कुठल्याही अवस्थेचं अपेक्षा नाही आहे, म्हणून तिथं त्या अपेक्षेने तो पर्याय रूप पारिणामिक भाव आहे हे सांगायला लागले. इतना बताने के लिए वहाँ श्रद्धा की पर्याय अपेक्षा से पारिणामिक भाव कहा है. यह जीव जो चारित्र मोह के साथ युक्त होता है सो वह तो औदैहिक भाव है. उस जीव के ज्ञान, दर्शन और वीर्य का क्षयक्षमिक भाव है. कुठल्या जीवाचं वर्णन करायले? दुसऱ्या गुणस्थानात कुठले कुठले भाव आहेत सांगा. दुसऱ्या गुणस्थानात 5 भावापैकी क्षयक्षमिक भाव आहे, कोणाच्या अपेक्षेने? औदैहिक भाव आहे आणि पारिणामिक भाव तर आहेच. दोन नाहीये, शारीरिक आणि औपशमिक नाहीये. कोणाच्या अपेक्षेने आहे क्षयक्षमिक भाव? हे ज्ञान मोहनीयाचा क्षयक्षम नाही, मोहनीयाच्या अपेक्षेने क्षयक्षम नाही तिथं. मोहनीच्या अपेक्षेने फक्त घ्यायचे नाही का पण. हां, बाकीच्या अपेक्षेने क्षयक्षम आहे. त्यामुळं क्षयक्षमिक भाव आहे, औदैहिक भाव आहे, त्रिकाली पारिणामिक भाव शुद्ध तो आहे, आणि इथं श्रद्धेच्या अपेक्षेने पारिणामिक भाव घटवलाय. म्हणून म्हणतात यह जीव जो चारित्र मोह के साथ युक्त है. कुठल्या चारित्र मोहाचा उदय तिथं? दुसऱ्या गुणस्थानात
अनंतानुबंधीचा उदय असतो. बरोबर. अनंतानुबंधी चतुष्कचा उदय असतो दुसऱ्या गुणस्थानामध्ये. कुठले? अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ. मग त्यामुळे चारित्र मोह हाँ पैकी एकाचा या चारित्र मोहाच्या मोह के साथ युक्त होता है, सो वह तो औदयिक भाव है. उदयाचं निमित्त असताना औदयिक भाव आहे. उस जीव के ज्ञान, दर्शन और वीर्य का क्षयक्षमिक भाव है. आपण लावलो होतो परवा 5 भावामध्ये कुठले कुठले गुण लागतात. कोण असेल त्यांना माहिती झालं असेल त्या दिवशी आपण जे जे घटवलं होतं. कुठल्या कुठल्या गुणामध्ये कुठले कुठले भाव लागतात. कळलं का? काय म्हणले होता का दीपाली भाभी? लावलं होतं आपण. श्रद्धा गुणामध्ये 5 भावापैकी कुठले भाव, हे पर्याय आहेत ना 5 भाव म्हणजे. मग कुठल्या गुणांच्या परिणामामध्ये हे भाव लागतात असं घटवलं होतं. तर लावा तुमच्या बुद्धीने. सोपं आहे, असं काय अवघड नाही आहे. फक्त आपलं तसा कधी विचार केला नाही म्हणून लक्षात येत नाही. तर म्हणून सांगतायत की चारित्र मोहाच्या उदयाने युक्त असताना तो औदयिक भाव आहे. आणि म्हणजे श्रद्धा गुणाच्या अपेक्षेने पारिणामिक भाव आहे. ज्ञान, दर्शन, वीर्य गुणाच्या अपेक्षेने क्षयक्षमिक भाव आहे. आणि सर्व जीवों के अनादि अनंत पारिणामिक भाव तो होता ही है. वह इस गुणस्थान में रहने वाले जीव के भी होता है. समजलंय? म्हणजे कुठल्या गुणाचं परिणमन काय आहे त्याच्या अपेक्षेने त्याला तसे भाव सांगितले जातात. प्रश्न: सम्यक दृष्टि जीव विकारी भावों को अपूर्ण दशा को आत्मा का स्वरूप नहीं मानते और इस सूत्र में ऐसे भावों को आत्मा का स्वतत्व कहा है, इसका क्या कारण है? दुसऱ्या अध्यायातलं पहिलं सूत्रामध्ये काय सांगितलं तुम्ही? औपशमिक क्षायिकौ भावौ मिश्रश्च जीवस्य स्वतत्व. स्वतत्व का म्हटला ह्याला? जेव्हा की हे क्षणिक पर्याय आहेत. मग ते प्रश्न विचारलाय. जे विकारी भाव आहे किंवा अपूर्ण अवस्था आहे त्याला कधीही आत्म्याचं स्वरूप म्हटलं जात नाही. मग तुम्ही सूत्रामध्ये स्वतत्व हा शब्द का ठेवला? प्रश्न समजला का? जीवामध्ये उत्पन्न होतात म्हणून स्वतत्व म्हटलंय. त्या पर्याय सगळ्या आहेत त्या जीवामध्येच उत्पन्न होतात. ते जे 5 भाव आहेत ते जीवामध्येच उत्पन्न होतात म्हणून त्या अपेक्षेने त्याला स्वतत्व म्हटलंय. मग नियमसारमध्ये बहिस्तत्व म्हणले. होय, पण आता अपेक्षा आहे ना अगं भाषा किती घेतली त्यांनी. बरोबर. म्हणजे सगळीकडे आचार्यांचं कथन वेगळ्या वेगळ्या प्रकाराने आलेलं आहे. मग इथं सांगतायत स्वतत्व. हा नियमसारखी कुठली गाथा बहिस्तत्वाची आठवतो का? 39 असेल बहुतेक. कुठल्या अध्यायाची पहिलीच गाथा आहे? एका अध्याय सुरू होत असताना 39 आहे का बघावी लागेल, लक्षात नाही आता. काय सांगितलं की अपूर्ण दशेला आत्म्याचं स्वरूप नसताना स्वतत्व का म्हणता, असं प्रश्न आहे शंकाकाराचा. उत्तर: विकारी भाव और अपूर्ण अवस्था आत्मा की वर्तमान भूमिका में आत्मा के अपने दोष के कारण होती है, किसी जड़ कर्म अथवा परद्रव्य के कारण नहीं. काय म्हणतायत? म्हणून समयसारमध्ये पण बंध अधिकाराच्या पहिल्यांदा जे 10 गाथा घेतल्यात ना त्याच्यामध्ये हेच सांगितलेत. तो मनुष्य शरीराला तेल लावून आखाड्यामध्ये उतरलाय आणि तिथं तो व्यायाम करतोय. काय त्या तलवारीनी सगळे ते केळीचे झाडं तोडतोय. ते काय अनेक ठिकाणी तलवार ती घुमवतोय आणि घात करतोय. काय म्हणायचं त्या कैली वंशपिंडियो म्हणजे त्या झाडांवर वगैरे प्रहार करतोय अनेक ठिकाणी. मग त्याला त्या रेणू म्हणजे त्या मातीचा बंध शरीराला का होतोय? ते होय ना. म्हणजे त्यांना म्हणायचंय की तो ते छिंददी भिंददी हा जे काय तो छेदभेद करतोय म्हणून बंद नाही आहे किंवा व्यायाम करतोय म्हणून बंद नाही आहे. तर जोपर्यंत शरीराला तेल आहे तोपर्यंत ती मातीचा बंध आहे त्याला. मग त्या मातीने कधी तो बांधला जाणार नाही. तोच मनुष्य सगळ्या क्रिया करतोय तशाच निघून गेल्यावर. हा नाही, तेल न लावता आत गेल्यावर असं सांगितलं. म्हणजे आचार्यांनी सांगितले. जह पुण सोच एव नरो
नेहे सव्वमी आवणीये संते, जेव्हा ते नेह म्हणजे स्नेह. मिथ्यात्वाला कसं गृहीत धरून सांगितलं की मिथ्यात्व गेलं तसं तेल गेलं. बरं तेल काढून टाका, जाऊ दे. मग जेव्हा तो त्या तेलाने रहित असतो आणि त्यावेळी आखाड्यात उतरतो तर काहीही करू देत त्याला त्या मातीचा बंध होणार नाही. म्हणून तुम्ही का माखले जाता हो, तो तर त्या मातीने माखला गेला, आपण कर्मांनी माखले जातो का, कारण तुमच्यामध्ये पण तसंच त्यांनी शेवटी गाथा घेतली आहे. एवं मिच्छादिठी वट्टंतो बहुविहासु चिठ्ठासु. अशाच प्रकारे मिथ्यादृष्टी अनेक चेष्टा करतो, सगळ्या शरीराच्या म्हणा मन वचन कायाच्या अनेक चेष्टा करतो. काय म्हणलं, एवं मिच्छादिठी वट्टंतो बहुविहासु चिठ्ठासु रायादी वोगे कुवदिसो लिप्पदी, नाही काय, रायादी वोगे नाही का, असं असते. म्हणजे जोपर्यंत राग आहे परिणामामध्ये तोपर्यंत तो बंधाला प्राप्त होतो मिथ्यादृष्टी, आणि जो सम्यक दृष्टी आहे तो त्यापासून रहित असतो, त्यामुळं बंधाला प्राप्त होत नाही. म्हणून परिणामांकडे जावा, सगळं म्हणायचं तुम्हाला करायचंय ना, विशुद्धी परिणामामध्ये होणाऱ्या कर्मामध्ये नाही. जितकी विशुद्धी असणार आहे, जितकं हे चिंतन मंथन अनुभवन असणार आहे ना निरंतर, तितकं संसारात असला तरी पण त्याच्यानी बांधले जाणार नाही आहे तुम्ही. मग तुम्ही सगळ्या क्रिया करणार, घरातल्या तुमच्या संसारिक क्रिया शरीराच्या क्रिया सगळ्या करणार, पण तरीसुद्धा त्याच्यापासून रहित, त्याच्यापासून अबंध कसं राहू शकतो, तर परिणामांच्या विशुद्धीच्या महात्म्याने. म्हणून तो प्रयत्न करा, तो पुरुषार्थ करा, हे सांगायचं आहे. काय म्हणताय, गाथा नंबर किती अंदाजे समजायचा पहिला अधिकार? नाही बंध अधिकारातली ही आता मी म्हणले बंध अधिकार बंध अधिकारातली 237 पासून आहेत 10 गाथा, 237 ते 247. तर इथं काय सांगितलं, विकारी भाव और अपूर्ण अवस्था आत्मा की वर्तमान भूमिका में आत्मा के अपने दोष के कारण होती है, किसी जड़ कर्म अथवा परद्रव्य के कारण नहीं. परद्रव्याच्या निमित्तात नाही, तर स्वतःच्याच दोषामुळं हा जीव बंधाला प्राप्त होतो. यह बताने के लिए इस सूत्र में उस भाव को स्वतत्व कहा है. स्वतत्व का म्हणलं हे सांगतायत, कारण तुम्ही तुमच्याच परिणामांनी बंधाला, दुःखाला, संसाराला प्राप्त होत आहे, बाकी कोणी तुम्हाला संसारस्थ करवणारं नाही. म्हणून सगळं कळतंय हो, पण वळत नाही तर काय करायचं. त्या समता षोडशीमध्ये अजून काय करू शकतो. होय, बरं तुम्ही मला सांगायचं, चालणार नाही, वळवावं लागेल. होय मग काय, तेच की. असं एकमेकाला स्थिर करा, जाऊ दे. घरामध्ये आपण अनेक जण आहे, सगळे एकमेकाला मोही बनवतोय, निर्मोही कोणच बनवत नाही. थोडं पुरुषार्थ करायचं, थोडं नाही भरपूर करा, त्याच्याशिवाय थोडं म्हणल्यावर लय लांब राहिली मुक्ती मग आपली. भरपूर पुरुषार्थ करणार हे भाव ठेवा, तर थोडासा पुरुषार्थ होतो आपल्याकडून. मग त्या समता षोडशीमध्ये एक वाक्य सांगितलंय ना असं, अरे कलुषता पाप बंध का कारण लख कर त्याग करो, आलस छोड़ो बनो उद्यमी पर सहाय की चाहन हो. सुंदर आहे. म्हणजे आज मी पण पूर्ण सगळं सकाळी ऐकलं तर असं वाटलं की त्याच्यावर का आपण सतत चिंतनात घ्यायला पाहिजे, असं आहे ते. समता षोडशीचे प्रत्येक काव्य आपल्याला समतेकडे नेणारे आहेत. म्हणून कलुषता माझ्या बंधाचं कारण आहे, एवढं समजून सुद्धा कलुषित परिणाम सोडत नाही तर बंधापासून मुक्त कसा होणार. म्हणून सांगतायत की निष्कषाय निष्कलंक कलुषता रहित असा स्वभाव दृष्टीमध्ये घ्या, तर कुठलेही कर्म आपल्याला बांधण्यामध्ये समर्थ नाहीत. जाणा निष्कषाय निष्कर्म स्वरूप शुद्ध आत्मा जाणा.
पहा कर्मांचे उदय मला बंधाला कारण नाहीतच. कर्मांचा क्षय माझ्या मुक्तीचे कारण नाहीच. हा मी स्वयं स्वभावाने मुक्तच आहे, अबद्धच आहे, अस्पृष्ट आहे, नित्य ज्ञाता द्रष्टाच आहे. न्यायकोऽहं निःसंसारस्वरूपोऽहं जीवोऽहम्. ॐ विसर्जन.